नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन व्हिडिओच्या सिरीज चालू करणार आहोत. तर त्याच्यात आपण पोलीस भरती आणि त्याच्या संबंधित विचारलेल्या प्रश्नांचे म्हणजेच गणितात विचारलेल्या प्रश्नांचे टॉपिक वाईज आपण प्रश्न बघणार आहोत. जर तुम्हाला गणित समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला जरा सुरुवात करू. काय दिलेलं आहे? संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार. तर ह्याच्यावर पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकांवर विचारलेले काही प्रश्न आहेत. तर त्याचा आपण PYQ एक्सप्लेनेशन म्हणजेच विश्लेषण करणार आहोत. चला तर सुरुवात करू. काय आहे पहिला प्रश्न? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज. खाली ऑप्शन दिलेले आहेत. अ ऑप्शन 10,999, ब ऑप्शन दिलेला आहे 11,110, क दिला आहे 8,888 आणि ड दिला आहे काय 8,999. तर ह्याच्यातील आपल्याला पहिले तर हे माहीत असायला पाहिजे असे प्रश्न सोडवण्यासाठी लहानात लहान संख्या 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी काय आहे. तर सर्वात लहान मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोण आहे? 9. 2 अंकी सांगितली तर कोण आहे? 99. 3 अंकी सांगितली तर कोण आहे? 999. 4 अंकी सांगितली तर मोठ्यात मोठी संख्या ह्या कोण आपण बघतोय? मोठ्यात मोठी. 4 अंकी आली तर 9,999. 5 अंकी सांगितली तर 99,999. ह्या काय आहेत? मोठ्यात मोठ्या संख्या. मोठ्यात मोठी संख्या ती 1 अंकी असेल, 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल किंवा 5 अंकी. ते पुढे वाढत जातील. आणि लहानात लहान संख्या त्याच्यात पण 1 अंकी. 1 अंकी लहानात लहान कोण असेल तर 1 असेल. त्याच्यानंतर लहानात लहान 2 अंकी असेल तर ती कोण असेल? 10 असेल. 3 अंकी असेल तर 100 असेल. 4 अंकी असेल तर 1000 असेल. 5 अंकी असेल तर 10,000. ही काय आहे? 5 अंकी लहानात लहान संख्या. ही 1, ही 2 अंकी, ही 3 अंकी, ही 4 अंकी आणि ही 5 अंकी. हे तुम्हाला लक्षात असल्याशिवाय तुम्ही 4 अंकी आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. तर आपल्याला विचारलेलं काय आहे? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 4 अंकी लहानात लहान. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोण आहे? 4 अंकी. म्हणजेच 9,999 ही काय आहे? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आणि लहानात लहान 4 अंकी लहानात लहान संख्या कोण आहे? तर ती कोण आहे? 1000. यांची काय विचारलेली आहे? बेरीज. म्हणून काय येणार आहे? 9 9 अधिक 0 9, 9 अधिक 0 9 आणि 9 अधिक 1 किती होतात? 10. तर 10,999. तर ते कुठे आहे? तर अ ऑप्शनमध्ये आहे. म्हणून उत्तर काय आहे? 10,999 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा. काय दिलेला आहे? 587, 678, 499, 591 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यांमधील फरक किती येईल? आता चढता क्रम उतरता क्रम ह्या तुम्हाला लहानपणीपासून आपण शिकत आलेलोच आहे. तरी पण सांगतोय, जर पटकन ओळखायचे असेल 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या तर इथे 3 अंकी आहेत म्हणून शतक स्थानचा अंक बघा. सर्वात छोटा असेल ते सर्वात छोटी. आपल्याला का चढत्या क्रमाने लिहायचे म्हणून चढता क्रम करायचा असेल तर शतक स्थानचा अंक बघा. सर्वात छोटा कोण आहे? तर इथे 4 आहे म्हणून 499 ही सर्वात छोटी. त्याच्यानंतर 5. 4 नंतर कोण येतो? 5. तर 5 हा पाहिजे. पण इथे 2 संख्यांमध्ये 5 आले. इथे 587, इथे 591 आहे. तर 499 नंतर कोण मोठी असेल? तर 587 असेल. त्याच्यानंतर 591 असेल. आणि सर्वात मोठी कोण असणार आहे? 678 आहे. तर आपल्याला विचारलेलं काय आहे? दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यांमधील फरक. दुसरा ही पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर आपल्याला या दोघांमधला फरक म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करा? वजा करा. 591 मधून 500 जर 87 आपण वजा केले तर 11 मधून 7 गेले राहतात 4. इथे दिल्यामुळे इथे राहतो 8 आणि इथे तो 0. इथे पण 5तून 5 गेला 0 राहतो किती? 4. तर कोणतं ऑप्शन? ब ऑप्शन काय आहे? आपलं बरोबर आहे. असा हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न तिसरा. काय दिलं? ज्यात 3 हा अंक नाही असा 2 अंकी संख्या किती? तर आता 2 अंकी संख्या किती ज्याच्यात 3 नाही? तर लक्षात द्या, 2 अंकी सांगितलेलं म्हणून सर्वात छोटी 10 असणार आहे. पण ज्याच्यात
3 नाही. म्हणजेच आपण लिहू का आता 10 लिहू, 11 लिहू, 12 लिहू असं जमणार नाही आपल्याला. कोण आहे 13, ज्याच्यात 3 हा अंक नाही असा 2 अंकी संख्या किती? तर हा आपण मायनस करू. तर इथे किती येणार आहेत? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर इथे कोण असणार आहे? इथे 23 असणार आहे. इथे इथे 30 येणार आहे. त्याच्यानंतर 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38 आणि 39. ह्या काय करावं लागतील आपल्याला? वजा करायचे आहेत. 23, 13, 23, 33 आणि याच्यानंतर 43, 53, 63, 73, 83 आणि 93. ह्या संख्या काय करावं लागतील? वजा करावं लागतील. किती? 2 अंकी किती संख्या आहेत एकूण? तर 1 ते 9 पर्यंत 9 आहेत. म्हणजे इथून ह्या किती असतील? तर 91 आहेत. एकूण किती आहेत? 91. टोटल 100 नाही. किती असतील? 90च असतील. किती असणार आहेत? 2 अंकी संख्या 90 असणार आहेत. का? कारण की 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी संख्या होतात. तर 90 मधून आपल्याला कोण वजा करायचे आहेत? ह्या संख्या वजा करायच्या आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ह्या जर लाईनीत मी अशा पकडल्या तर ह्या मोजल्या. त्याच्यानंतर हा 30 मोजला. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि ही 10 आणि ही 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. जर 90मधून आपण 18 वजा केले तर किती राहतात? 10मधून 8 गेले किती राहतात? 2 आणि 1 इथे दिल्यामुळे राहणार आहे 8. 8मधून 1 गेला किती राहतो? 7. तर उत्तर किती पाहिजे? 72. तर 72 उत्तर हे अ मध्ये आहे, म्हणून उत्तर ब हे बरोबर अ हे बरोबर आहे. उत्तर किती पाहिजे? 72 संख्यांमध्ये 3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती आहेत? तर टोटल 72 इतक्या आहेत. प्रश्न चौथा काय दिलेला आहे? सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या व सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या यातील फरक किती? तर आताच आपण 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बघितल्या, पण त्या कशा होत्या? सर्व विषम होत्या. पण आता विचारलेलं काय आहे आपल्याला? सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या. तर 2 अंकी सर्वात मोठी संख्या तर कोण आहे? 99. पण 99 ही काय आहे? विषम आहे. तर आपल्याला त्याच्या अगोदरची संख्या कोण असणार आहे? 98. ही काय आहे? 2 अंकी समसंख्या व सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या. 2 अंकी विषम संख्या कोण आहे? 2 अंकी. 2 अंकी सर्वात कोण सांगितलंय? लहान. लहान तर 2 अंकी कोण आहे? 10. तर 10 हे विषम आहे का? नाही. तर ही तर सम आहे. तर 2 अंकी 9 घेतला तर हा तर 1 अंकी होतोय, म्हणून पुढची कोण येणार आहे? 11. 11 ही काय आहे? विषम आहे. तर विचारलेले 2 अंकी विषम संख्या यांतील फरक म्हणजेच वजाबाकी. 8मधून 1 गेला किती राहतो? 7 आणि 9मधून 1 गेला किती राहतो? 8. तर उत्तर किती पाहिजे? 87. म्हणजेच 87 उत्तर म्हणजेच पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 5वा काय दिलेला आहे? 3 अंकी 2 संख्येची बेरीज खालील दिलेली आहे, ती बेरीज कोणती आहे? काय? 3 अंकी 2 संख्यांची बेरीज खालील दिलेली आहे. बघा काय? 2 अंकी. आता 3 अंकी 2 संख्यांची बेरीज. जर 3 अंकी मी मोठ्यात मोठी संख्या पकडली तर 999 आणि 999. तर ह्यांची जर मी बेरीज केली तर ती किती भेटायला पाहिजे? 9 9 किती होतात? 18. 1 गेला हातचा. त्याच्यानंतर 9 9 18 आणि 19. 1 गेला हातचा आणि 9 9 18 आणि किती? 19. त्याने काय सांगितलेले? 3 अंकी 2 संख्यांची बेरीज. कोणती? लहान सांगितली, मोठी सांगितलेली नाही. पण मग जर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या घेतली किंवा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या घेतली किंवा 3 अंकी लहानात लहान संख्या घेतली. 3 अंकी लहानात लहान संख्या तर 100 येते. ह्यांची दोघांची बेरीज केली तर किती येते? 200. म्हणजे एकतर 200 पाहिजे, पण इथे 198 दिले, 199 दिलं, पण हे 2 ऑप्शन तर इथेच कट होतात, कारण की 200च्या वरतीच पाहिजे आणि 1998 पर्यंत पाहिजे. म्हणजेच 2 अंकी संख्यांची बेरीज
सॉरी 3 अंकी संख्यांची बेरीज. ते मोठ्यात मोठं नाही म्हटलेलं आहे, लहानात लहान नाही म्हटलेलं, म्हणजेच आपल्याला अशा आयडेंटिफाय करावं लागेल. तर मोठ्यात मोठ्या संख्या मी जर 3 अंकी पकडल्या तर त्यांची बेरीज 1998 होते. म्हणजेच ड ऑप्शन आपलं बरोबर असायला पाहिजे, कारण की बेरीज मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्या घेतली त्यांची 1999 होत नाही, आणि लहानात लहान 3 अंकी संख्या घेतल्या त्यांची बेरीज केली तरी 200 येत नाही. 198 आणि 199 200च्या वरतीच पाहिजे, म्हणून हे पण येत नाही. उत्तर काय असेल आपलं 198 हे असणार आहे. प्रश्न 6वा काय दिलेलं आहे, खालीलपैकी कोणती वाक्य चुकीचे आहे. चुकीचं सांगितलंय, बरोबर नाही. तर चुकीचं बघा, समसंख्या व समसंख्या बरोबर काय भेटते, समसंख्या. आता तुम्हाला सम आणि विषम संख्या तर माहीतच आहेत. समसंख्या कोण 2 4 6 8 10, म्हणजेच एकक स्थानी 0 पाहिजे किंवा 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे, 8 पाहिजे. ह्या एकक स्थान किंवा ह्या संख्या म्हणा हे काय सम आहे. तर 2 संख्या सम घेतल्या मी, 4 अधिक 6 केल्या, 2 समसंख्या त्यांची बेरीज केली तरी काय भेटते, समसंख्याच भेटते का समसंख्याच भेटते, म्हणजे हे बरोबर आहे. दुसरं विषम संख्या अधिक विषम संख्या. आता विषम संख्या तुम्हाला माहीत आहे कोण असेल, 1 3, ॲक्च्युली 3 पासून येते, 3 नंतर 5 7 9. आता विषम संख्या अधिक विषम संख्या, जर 2 विषम संख्यांची बेरीज केली, बघा 3 अधिक 5 केली तर किती होते, 8 होते, किंवा 5 अधिक 7 केले तर ते किती होतात, 12 होतात. तर इथे पण आपल्याला काय भेटते, सम भेटते. तर आहे का सम, आहे. तर हे पण बरोबर आहे. समसंख्या गुणिले समसंख्या. आता कोणत्या पण समसंख्या काय, 4 गुणिले 6 करा तर किती, 6 चौक 24 होतात. दुसरे घेऊन बघा, 8 गुणिले 6 करा किती येतात, 8 45, 8 6 48. तर काय भेटतात, समज भेटतात आपल्याला. इथे सम आहे का, आहे. म्हणजेच हे पण बरोबर आहे. जर तिन्ही बरोबर असेल तर चौथं हे चुकीचंच असणार आहे. पुढचं काही करायची गरजच नाही, कारण की विषम संख्या गुणिले विषम संख्या. जर विषम संख्या घेतलं 3 गुणिले 5 केला तर किती येतोय, 15 येतोय. म्हणजे विषम संख्यांचा गुणाकार हा नेहमी कसा पाहिजे, विषम संख्याच पाहिजे. काय पाहिजे, विषम संख्याच पाहिजे. म्हणून इथे तर 3 5 15 किंवा विषम संख्या गुणिले विषम संख्या, इथे सम दिलेला आहे तर ते काय विषमच येते. आता कोणत्या पण दुसऱ्या विषम संख्या घेऊ शकता तुम्ही. 7 गुणिले 5 घेतल्या, ह्या काय आहेत, विषम आहेत. ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती येतोय, 35 येतोय. प्रत्येक वेळेस जर विषम संख्या गुणिले विषम केला तर काय भेटतोय, विषम संख्याच भेटते. पण इथे काय दिलेलं आहे, सम दिलेला आहे. म्हणून चुकीचा पर्याय कोणता आहे, ड हा चुकीचा पर्याय आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, तर डे हे उत्तर बरोबर आहे. चुकीचा विचारलेला होता म्हणून हा बरोबर आहे. प्रश्न 7वा काय, 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती. तर आताच आपण बघितलं मोठ्यात मोठी संख्या तर कोण आहे, 999 ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. तर आपल्याला विचारलेलं काय आहे, सम. तर पुढची तर घेतली ते 4 अंकी होते, तर त्याच्या अगोदर कोण येते, 998. म्हणजेच आता समसंख्या म्हणजे 0 2 4 6 आणि 8 पाहिजे. तर 8 इथे आहे, हीच काय आहे, 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. तर कोणतं ऑप्शन आहे, क ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, क हे बरोबर आहे. प्रश्न 8वा काय दिलेला आहे, 2 ते 99 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 5 या अंकाला मोजतो. म्हणजे 2 पासून 99 पर्यंत जर मोजले तर किती वेळा 5 हा अंक येतो, असा स्पष्ट प्रश्न आहे. 2 पासून तर 99 पर्यंत, म्हणजेच मी पकडलं तर 2 पासून सुरुवात केली तर इथे 10 पर्यंत येणार आहे, म्हणजेच 5 येणार आहे. त्याच्यानंतर 11 पासून सुरुवात केली तर 20 पर्यंत येणार आहे, इथे 15 येणार आहे. त्याच्यानंतर किती, 21 पासून सुरुवात केली तो 25 येणार आहे, तर इथे 30 पर्यंत. नंतर 31 पासून 40 पर्यंत इथे 35 येणार आहे. 41 पासून 50 पर्यंत इथे 35 येणार, 45 येणार आहे. आणि इथे 50 झाला, इथे काय 51 येणार, 52 येणार, 53 येणार, 54 येणार, 55 येणार, 56 येणार, 57 येणार आणि 58 येणार आणि 59 येणार. आणि इथे 61 पासून जर 70 पर्यंत लिहिला तर इथे किती येणार आहे, 45 येणार. काय बोलतोय मी,
किती येणार आहे 65 येणार. इथे किती 65 येणार. 71 पासून 80 पर्यंत मोजले तर इथे 75 येणार. 81 पासून 90 पर्यंत मोजले तर इथे 85 येणार. आणि 91 पासून 99 पर्यंत मोजले तर इथे किती येणार आहे 95 येणार. तर आपल्याला काय विचारलेलं 5 हा अंक किती वेळा येतो. तर हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, इथे झाला 4, इथे झाला 5 आणि हा 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे 20. म्हणजेच क हे उत्तर आपलं बरोबर आहे. किती आहेत 5 हा अंक किती वेळा आहे तर 20 वेळा येतो. कसं मोजलं तुम्हाला समजलं असेल. हा झाला 1, 2, 3, 4. हे मॅन्युअलीच तुम्हाला मोजावं लागेल. पाठ असेल तर खूप चांगली गोष्ट, पण मॅन्युअलीच मोजावे लागतील. प्रश्न 9वा काय दिलेला आहे 7663 या संख्येतील 6च्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. तर पहिले तर आपण स्थानिक किंमत म्हणजे काय ते बघू. 7663 6च्या संख्येतील 6च्या अंकाची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे ह्याचा कुठे स्थान आहे एकक स्थान आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती असेल 3. हा कुठे आहे दशक स्थानी आहे तर ह्याची किंमत किती असेल 60. या 6 कुठे आहे शतक स्थानी तर त्याची किंमत किती असेल 600 स्थानिक किंमत. आणि हा कुठे आहे हजार स्थानावर आहे तर ह्याची किंमत किती असेल तर 7000 असणार आहे. आणि या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती किती होते 7663 होते. तर ही काय झाली स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत आहे तीच म्हणजे 3ची दर्शनी किंमत विचारली तर 3च, 6ची दर्शनी किंमत विचारली तर 6, 7ची दर्शनी किंमत विचारली तर 7च. तर आपल्याला विचारलेल्या 6च्या अंकांच्या स्थानिक किंमत. तर इथे 6ची स्थानिक किंमत बघा किती आली. मोठी संख्येची 600 आणि छोट्या किमतीची 60. तर फरक विचारलेला आहे म्हणजेच काय वजाबाकी. म्हणून 0तून 0 गेला 0, 10तून 6 गेला 4, इथे 1 दिला म्हणून इथे 5 आणि किती येणार आहे 540. तर आपलं उत्तर कोणतं असणार आहे क ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 10वा काय दिलेला आहे पहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. सरासरी विचारलेले तर तुम्ही सरासरी करत बसणार आहेत का. पहिल्या 30 म्हणजे सुरुवात करायची 1, 2, 3 तर 30 पर्यंत संख्यांची बेरीज सरासरी किती बेरीज करणार आहेत का नाही. तर जर तुम्ही विचार केला तर ह्या 30 ही काय आहे समसंख्या आहे. आणि जेव्हा हे विषम संख्या राहिली असती म्हणजेच 29 पर्यंतच आली असती तर मधली संख्या कोण आहे ती घेऊन आपण डायरेक्ट सरासरी लिहिली असती. पण इथे कितवी 15वी आणि 16वी आपल्याला सोबत घ्यावी लागेल किंवा पहिली आणि शेवटची संख्या घ्या. काय पहिली संख्या कोण आहे 1 आणि शेवटची संख्या कोण आहे 30. ह्यांची बेरीज करा 1 अधिक 30 करा आणि त्याला भागिले किती करा 2 करा. म्हणजेच किती येत आहे 31/2. जर भागलं तर किती बे बे उरतो किती 1 उरतोय 11 होतात. बे 5 10 1 उरतोय भाग नाही जात 0 घेतला दशांश चिन्ह घेऊन 0 घेतला म्हणजेच किती 10 होतील. आणि बे 5 10 म्हणजेच किती 15.5 ही काय आहे सरासरी आहे. तर पहिल्या 30 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती असणार आहे 15.5. असं करा. किंवा कोण असणार आहे 15 आणि 16 या दोन संख्या जर आपण घेतल्या तर ही 15वी आणि ही 16वी म्हणजेच ह्या दोघेच मध्ये येतात. तर ह्यांच्यामध्ये कोण येतोय 15.5च येतोय. किंवा ह्यांची बेरीज करा 15 अधिक 16 करा भागिले 2 करा तर 31/2च येतोय. आणि ते आपण इथे काढलेलं आहे किती 15.5. प्रश्न 11वा काय दिलेला आहे 7,05,002 ही संख्या आकड्यामध्ये टिंबटिंब अशी लिहावी. तर बघा इथे काय 7,05,000 तर इथे जरी तुम्ही 5,002 कसे लिहितात तर 5,000 आणि 2 हे असं लिहितात. हे ऑप्शनमध्ये कुठे आहे ते पहिले तर स्वतः. जर अ ऑप्शन बघितला तर 502 आहे. क ऑप्शन बघितला तर 50,002 आहे. इथे पण 502 आहे. तर राहिला हा बघा इथे
7,05,002 आहे, म्हणजेच 7,05,000 आणि 2, म्हणजेच कोणतं ऑप्शन? ब ऑप्शन आपलं बरोबर आहे. इथे पण एखादा चूक होऊ शकते, म्हणून नीट बघून करा. 5,000 आणि 2, 5,002 पहिले तर लिहून घ्या कसं येतंय. 5,002 असं येतंय, ते कुठे आहे ते शोधा. तर कुठे आहे? ब ऑप्शनमध्ये आहे. प्रश्न 12वा काय दिलेला आहे? 8, 5, 7, 2, 3 या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या बनवायची असेल आणि असे अंक दिले असतील आणि मोठी संख्या बनवायची असेल तर काय करावं लागेल? तर त्या अंकांचा उतरता क्रम लिहायचा असतो. तर सर्वात मोठा कोण आहे इथे? 8 दिसतोय. त्याच्यानंतर कोण आहे? 7. त्याच्यानंतर कोण आहे? 5. जरी तुम्ही 2 अंक लिहिले, कुठे ऑप्शनमध्ये आहे तेच काय असणार आहे? सर्वात मोठी संख्या असणार आहे. तर कोणता ऑप्शन? ड ऑप्शन बरोबर आहे. जरी 8, 7, 5 नंतर काय येणार आहे? 3 आणि शेवटी किती? 2, म्हणजेच 87,532. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ड ऑप्शनमध्ये बरोबर आहे. प्रश्न 13वा काय दिलेल्या 25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती? मूळ संख्या ह्या तुम्हाला पहिले तर माहीत असायला पाहिजेत. मूळ संख्या म्हणजेच काय? तर मूळ संख्या ह्या काय असतात? मूळ संख्यांना फक्त एक आणि स्वतःनेच भाग जातो, त्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या. 25 नंतर मूळ संख्या कोण आहे? तर डायरेक्ट 29. 25 नंतर येणारी पहिली मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 31, त्याच्यानंतर 37, त्याच्यानंतर 41. 41 येणार का? नाही, 41 येत नाही. ह्याला 3ने भाग जातोय का? नाही. 41 आहे, 41 आहे. त्याच्यानंतर 43, 47, 53 किती होतात? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर 25 पासून 55 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 7 आहेत. तर कोणतं ऑप्शन? ब ऑप्शन आपलं बरोबर आहे. बघा कोण आहेत? 25 नंतर 29, 31, 37, 41, 47, सॉरी 47 परत लिहिलं का मी? काय होतं? 43 होतं आणि 47, पण मी लिहिताना 43 43 लिहिले. इथे किती पाहिजे? 43 नंतर 47. तर किती आहेत? 7 संख्या आहेत. प्रश्न 14वा काय दिलेल्या खालीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येने मध्ये नेहमीच समान असते? तर कोणाची असते? शून्याची. ती जर तुम्ही कुठे लिहिल्या एखादा संख्या लिहिली 50,132 लिहिली तर त्याची स्थानिक किंमत म्हणजेच हा शून्य. शून्याची स्थानिक किंमत काय? शून्यच असणार आहे. आणि दर्शनी किंमतसुद्धा काय असणार आहे? शून्यच असणार. ती कधीच बदलत नाही. तो तुम्ही कुठेही ठेवा तर त्याची स्थानिक दर्शनी किंमत बदलत नाही. कोणाची? या शून्याची. म्हणून काय ऑप्शन असेल बरोबर आपलं? अ हा ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 15वा काय दिलेला? एम ही एक विषम संख्या आहे. तर खालीलपैकी कोणती समसंख्या नाही? नाही म्हणजेच काय? ती कशी असेल? तर विषम असेल. तर आत्ताच आपण मागे बघितलं एम ही काय विषम संख्या असेल. तर विषम संख्या 5 घेतली अधिक 7 केला तर काय भेटते आपल्याला? 12 भेटतो. काय भेटतो? सम भेटतो. तर आपल्याला काय पाहिजे? प्रश्न जर असा फिरवलेला आहे काय? तर खालीलपैकी कोणती समसंख्या नाही. तर ही तर सम आहे. आपल्याला काय? विषम संख्याच पाहिजे. म्हणून एम ही विषम. एम ही काय आहे? विषम. म्हणजे जर मी 11 घेतली त्याच्यातून 9 वजा केले तर 2 भेटतात. समज भेटतंय. किंवा ड ऑप्शन घेतला. एम ही काय आहे? विषम आहे. तर 5 घ्या अधिक 13 करा तर किती होतात? 18 होतात. ही पण समज भेटते. तर राहिला कोण? एम. एम गुणिले 3 म्हणजेच काय? एम ही विषम संख्या. म्हणजे जर विषम संख्या किती मानली? 7 मानली. गुणिले 3 केली तर किती होते? 21 होते. आणि 21 ही काय आहे? विषम संख्या आहे. त्यांनी सांगितलेलं का होतं? तर खालीलपैकी कोणती संख्या सम नाही. सम नाही म्हणजेच कोण असेल? ती विषम असेल. तर कोणतं ऑप्शन? क ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 16वा काय आहे? 24च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती? तर बघा 24च्या नंतर पुढील पुढील 16वी विषम संख्या. तर इथे आपण काय करू? काय दिलेलं आहे 24च्या पुढील? तर 24च्या पुढील पहिली विषम संख्या कोण आहे? तर ती कोण आहे?
25, नंतर येईल 27, त्याच्यानंतर येईल 29, 31 या पद्धतीने असंही घेऊ शकता. 16वी सांगितली तर तुम्ही लिहू शकता. ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. नंतर 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49 आणि 51, 53, 55. तर ही काय पहिली विषम संख्या. दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी, ही झाली 15वी आणि ही झाली कितवी 16वी. तर आपल्याला विचारलेलं काय आहे 16वी विषम संख्या. तर 16वी विषम संख्या कोण आहे तर 55. हे झालं मेनवली. जर आपण सूत्राने विचार केला तर 25 ही आहे. तर एक आपण अंकगणित श्रेणी आहे. अंकगणित श्रेणीमध्ये काय असतं दोन पदांमधील सामान्य फरक स्थिर असेल तर ती अंकगणित श्रेणी असते. तर 25 आहे 27 आहे 29 आहे तर दोन पदांमधील फरक कितीचा आहे 2चा आहे. तर अशा वेळेस काय करायचं असतं TNचं सूत्र वापरायचं असतं. हे अंकगणित श्रेणी 10वीमध्ये आहे. तर TNचं सूत्र काय आहे TN बरोबर A अधिक N वजा 1 आणि D. तर याच्यात N म्हणजेच Nवे पद आपल्याला माहीत नाही. तर N बरोबर किती मानणार आहेत आपण 16 आणि A बरोबर किती मानणार आहे A म्हणजेच काय असतं पहिलं पद म्हणजेच किती 25. इथे 24 का नाही घेतला तर आपल्याला विषम संख्या विचारलेली म्हणून त्याची पुढची संख्या आपण विषम घेतली. तर 25. त्याच्यानंतर D बरोबर किती तर 27 मधून जर 25 गेले तर किती राहतात 2. तर हे जर मी सोडवलं तर काय येणार आहे T 16 बरोबर A किती आहे 25 अधिक N किती आहे 16 वजा 1 आणि D किती आहे तर 2 आहे. 25 गुणिले किती 16तून 1 गेला किती राहतो 15 गुणिले 2 केला तर 25 अधिक 30 आणि ह्यांची बेरीज केली तर किती येते तर 55 येते. म्हणजेच T16 म्हणजेच किती 55 म्हणजेच ते 16वं पद कोण आहे 55 हे आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे क म्हणजेच 55 आहे. प्रश्न 17वा काय दिलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्येतील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढील पैकी कोणती. तर बघा काय करावं लागेल 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. तर 5 अंकी म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या तर लिहा आपलं झालेत ते प्रश्न. म्हणजेच 99,999 ही काय होते 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. पण आपल्याला काय पाहिजे सम सांगितलेलं म्हणून 99,998 ही काय आहे मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या कोण आहे तर 4 अंकी लहानात लहान तर 4 अंकी तर लहानात लहान कोण आहे 1000. पण आपल्याला काय पाहिजे ही तर सम आहे तर विषम. तर विषम काय असेल 1001. तर 1001 आपण फरकातील अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती असा विचारलेलं तर पहिला तर फरक म्हणजे वजाबाकी 8 मधून 1 गेला किती राहतो 7 9 9 9 मधून 1 गेला राहतो 8 आणि इथे किती 9. तर ह्या सर्व अंकांची बेरीज म्हणजेच 9 अधिक 9 अधिक 9 किती होतात 27. 9 अधिक 9 अधिक 9 किती होतात 27 अधिक 8 अधिक 7 किती होतात 15. तर बरोबर किती येतात 7 आणि 5 किती होतात 12 एक गेला हातचा 42. तर आहे का ऑप्शनमध्ये नाही. म्हणून ह्याचे उत्तर काय असणार आहे यापैकी नाही हे उत्तर असणार आहे. किती पाहिजे होती बेरीज 42 पाहिजे होती. इथे 44 43 आणि 41 दिलेले आहे 42 दिलेलं नाही म्हणून याचे उत्तर काय असेल यापैकी नाही. प्रश्न 18वा काय दिलेला आहे 4m अधिक k ही 2 अंकी संख्या 28 आहे. जर एकक स्थानी k असेल तर m बरोबर किती. तर बघा 28 दिलेलं आहे ती संख्या म्हणजे 4m अधिक k बरोबर किती आहे 28. म्हणजे एकक स्थानी कोण असणार आहे 8 म्हणजेच काय आहे तो k म्हणजेच k किती आहे 8. तर m बरोबर किती तर
बघा एम म्हणजेच 4 गुणिले एम, एमच्या ठिकाणी काय ठेवला तर म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 20 अधिक 8 करू तेव्हा किती होतात 28 होतात. तर हा 20 येण्यासाठी इथे 4 दिलेला आहे, तर एमच्या ठिकाणी कोणती संख्या ठेवू तर 20 येणार. तर किती 5 म्हणजे एमच्या ठिकाणी किती घ्यावं लागेल आपल्याला 5 म्हणजेच उत्तर काय असणार आहे क हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे 4 पंचे किती होतात 20 आणि 20 अधिक 8 केले तर किती होतात 28. का कारण की ही 4m अधिक के बरोबर किती दिलेला आहे 28 दिलेला आहे. म्हणजेच के हा काय असेल एकक स्थानी, तर के हा एकक स्थानी म्हणजेच 28. 28 जर वजा केले तर किती उरतात 20. तर 20 येण्यासाठी हा 4 दिलेलाच, तर एम ठिकाणी काय घेतला तर 20 येईल. तर 5 घेतला तेव्हा काय येईल 20 येईल. 19वा काय दिलेला 23.427 या संख्येतील उजवीकडील 2ची स्थानिक किंमत डावीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या कितीपट आहे. बघा इथं काय डावीकडील 2ची स्थानिक किंमत असं लिहू आपण. डावीकडील 2ची स्थानिक किंमत किती येते कुठे आहे दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत किती असणार आहे 20. तर आपल्याला विचारलेलं काय आहे उजवीकडील कोण आहे तर दशांश शून्य दशांश आणि 02 असंच लिहू आपण, असं नाही लिहू. उजवीकडील 2ची स्थानिक किंमत किती येणार आहे 0.0 आणि 2. तीच आपण कसे लिहू शकतो तर 2 छेद किती अंक आहेत दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणून किती येतंय 100 येतंय. म्हणजेच असं 0.02 आहे इथे, तर ते आपण कसे लिहू शकतो 2/100 असं लिहू शकतो. तर आपल्याला विचारलेलं काय आहे उजवीकडील 2ची स्थानिक किंमत डावीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हणजेच काय उजवीकडील कोण आहे तर 0.02 ही आहे आणि डावीकडील कोण आहे तर 20 आहे. तर किती पट असा प्रश्न आहे म्हणून काय येईल 0.02 ही 20च्या किती पट आहे. तर काय करावं लागेल आपल्याला 0.02 हा दशांश चिन्ह घालवण्यासाठी 100ने गुणावं लागेल. तर 20ला सुद्धा आपल्याला 100ने गुणावं लागेल. जर आपण गुणलं तर 2 छेद किती येणार आहे 20ने जर 100ला गुणलं तर किती येणार आहे 2000 येणार आहे आणि भाग जाणार बे एक बे आणि बे शून्य शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य. तर किती 1.1000 इतका पट आहे म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं ड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 20वा काय 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे 33 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता विषम संख्या सांगितली मधली असते कारण की विषम संख्या 9 हा काय आहे विषम संख्या त्याची मधली संख्या कोण आहे 33. तर ह्याच्या पुढची घेतली तर कोण येणार आहे 35, त्याच्यानंतर 37, त्याच्यानंतर 39 आणि 41. ह्या किती झाल्या 1 2 3 4 आणि 5. तर इकडे सुद्धा 4 वाढणार आहे म्हणजेच किती 31, त्याच्यानंतर 29, 27 आणि इथे किती येणार आहे तर 25. तर ह्या काय झालं या सर्वांची बेरीज केली आणि आपण 9ने भागलं तरी आपल्याला किती भेटणार आहे 33च भेटणार आहे. इकडे 4 संख्या इकडे 4 संख्या आणि हे 33 अशा करून किती होतात 9 होतात. तर विचारलेलं काय आहे त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती तर कोणती 25. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे क ऑप्शनमधले उत्तर बरोबर आहे. प्रश्न 21वा काय दिलेला 1 ते 100 संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो. 1 हा अंक किती वेळा येतो असं विचारलेलं आहे. तर 1 पहिल्याच्यात 1 2 3 असं आपण करत गेलो तर किती 10, त्याच्यानंतर 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. पण इथे तर किती येतात 20. म्हणजेच इथे आपण लिहू नंतर कितवा 21, नंतर 31, त्याच्यानंतर
किती येणार आहे 41. त्याच्यानंतर 51, 61, 71, 81, 91. तर आता आपण मोजू एक हा अंक किती वेळा येतोय. तर हा 1 झाला, 10 मधला 1 झाले 2 आणि हे 2 आणि 3 आणि 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 100चा सुद्धा येईल म्हणजेच किती 21. म्हणून आपलं कोणतं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन काय 21 वेळा एक हा अंक 1 ते 100 पर्यंत येतो. प्रश्न 22वा काय आहे 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. तर इथे काही सोडवायची गरज नाही. टीएनचं सूत्र वापरून सुद्धा येऊ शकते किंवा इथे 8वीच सांगितले म्हणून आपण मॅन्युअली सुद्धा लिहू शकतो. 43, 45, 47, 49, 51, 53, 55 विषम विचारले म्हणून विषम संख्या लिहून घेऊ. त्याच्यानंतर 57, 59. तर ही झाली पहिली, नंतर दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. तर हे उत्तर बरोबर आहे का तर नाही. आपल्याला काय नंतर सांगितले 43 नंतर. 43 नंतर सोडून द्यायची ना. ही पहिली होईल, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी आणि ही 8वी. म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे 59. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे आपलं क ऑप्शन बरोबर आहे. इथे 43 नंतर सांगितले म्हणून 43ला काउंट करायची नाही. त्याची पुढची विषम संख्या काउंट करायची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 8. 8 किती आहे 59व्या नंबरवर आहे. 23वा काय दिले आहे 1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 4 हा अंक किती वेळा येतो. जसं आता आपण 22वा की 23वा 21वा की 20वा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. तर 4 अंक 4 अंक म्हणजेच 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत घेतले तर 4 येतोय. नंतर कोण येणार आहे 14 येणार आहे. नंतर कोण येणार आहे 24 येणार आहे. त्याच्यानंतर कोण येणार आहे 34 येणार आहे आणि इथे किती येणार आहे यातच 40 येईल. त्याच्यानंतर 41, 42, 43, 44, 45, 46, 47 आणि 48 आणि 49. तर आपल्याला 50 पर्यंत सांगितलेला म्हणून एवढेच येणार आहेत. तर हा झाला 1, 2, 3, 4 इथे झाला 5, हा झाला 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. किती वेळा येतोय 15 वेळा येतोय. म्हणजेच कोणतं उत्तर बरोबर आहे तर ड ऑप्शन बरोबर आहे. 5 हा अंक 1 ते 50 पर्यंत किती वेळा येतोय तर 15 वेळा येतोय. प्रश्न 24वा काय रोमन अंकात 17 कसे लिहाल. तर कसे लिहाल 17 म्हणजेच काय एक्स व्ही आणि आय आय हे किती झाले 7 आणि हा किती झाला 10. हे किती झाले 7 म्हणजे दोघांची बेरीज केली तरी किती येते 17. म्हणजेच कुठे आहे तर ब ऑप्शनमध्ये 17 हा रोमनमध्ये येतोय. म्हणजेच एक्स व्ही आय आय हा काय आहे 17 आहे. 25वा काय दिलाय 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. तर हा प्रश्न पाठच करून ठेवा किती असतात जोडमूळ संख्यांच्या जोड्या. तर 8 जोड्या असतात. जोडमूळ संख्या किती आहेत 8. तर पण नेमकं जोडमूळ संख्या म्हणजेच काय तर मूळ म्हणजे मूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमधला फरक कितीचा असतो 2चा असतो. तर अशा तर कोण आहेत पहिली जोडी तर कोण होईल 3 आणि 5 यांचा फरक कितीचा आहे. जर वजाबाकी केली तर किती येते 2. म्हणजे 3 आणि 5 ही काय आहे पहिली जोडमूळ संख्या आहे. नंतर कोण आहे 5 आणि 7. त्याच्यानंतर 11 आणि 13, 17 आणि 19. त्याच्यानंतर इथेच लिहितो मी किती येणार आहे 29 आणि 31. ह्या काय आहेत मूळ संख्या आहेत आणि यांच्या दोन संख्यांमधला फरक कितीचा आहे 2 आहे. ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी काय आहे तर 41 आणि 43 आणि पुढची कोण आहे तर 59 आणि 61.
आणि शेवटची कोण आहे तर 71 आणि 73 हे काय आहे शेवटची जोडी आहे. म्हणजेच 5 आणि 7 11 आणि 13 17 आणि 19 29 आणि 31 41 आणि 43 आणि 59 आणि 61 आणि 71 आणि 73 अशा किती आहेत जोड्या तर 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. प्रश्न 26वा काय खालील संख्येपैकी विषम संख्या कोणती? आता विषम संख्या म्हणजेच एकक स्थानी एकतर 1 असेल, 3 असेल, 5 असेल किंवा 7 असेल किंवा 9 असेल. याच्यापैकी जे पण एकक स्थानी असेल ती संख्या काय असणार आहे विषम. इथे 0 आहे, इथे 8 आहे, इथे 4 आहे आणि इथे किती 3 आहे. तर याच्यापैकी विषम संख्या कोण असणार आहे 613 ही विषम संख्या आहे. प्रश्न 27वा काय दिलाय 2 स्टार आणि स्टार 2 या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 55 यायला पाहिजे. जर मी 2 स्टार घेतला आणि स्टार 2 घेतला तर किती 5. म्हणजे इथे 2 आहे तर इथे कोणती संख्या घेतली तर 5 येईल. तर किती 2 आणि 3 घेतला आणि 3 आणि 2 घेतला तेव्हाच किती बेरीज केली तर किती येणार आहे 5 आणि इथे पण किती येणार आहे 5. म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे 5. म्हणजे कोणतं ऑप्शन ड ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 28वा काय 5 2 आणि 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा. तर बघा काय येणार आहे मोठी संख्या लिहायची असेल तर उतरता क्रम या अंकांचा उतरता क्रम कसा लिहायचा माहिती आहे तुम्हाला 9 5 आणि 2 आणि मोठी संख्या लिहायची असेल तर उतरता क्रम आणि चढता क्रम. लहान संख्या सर्वात लहान संख्या यातील फरक सर्वात लहान संख्या तर कोण येणार आहे 2 5 आणि 9 यांच्यातील फरक कितीचा तर 12 मधून 9 जाणार नाही 2तून 9 जाणार नाही तर 12 होतील 12तून 9 गेले तर 3 राहतात इथे किती राहणार आहे 4 4तून 5 जाणार नाही इथे घेणार 14 14 मधून 5 गेले तर राहतात 9 आणि इथे किती राहणार आहे 8 8 मधून 2 गेले तर किती 6 म्हणजे 693 म्हणजेच कोणतं ऑप्शन क ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 29वा 25 ते 50 च्या दरम्यान असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. आत्ताच आपण 25 1 पासून 50 पर्यंत की कसं लिहिलं किंवा सोडवलं तर आता 25 पासून 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तर मूळ संख्या 25 नंतरची पहिली संख्या तर कोण आहे 27 ही विषम आहे तर मूळ संख्या कोण आहे 29 31 नंतर 37 41 आणि 43 आणि 47 ह्या काय आहेत सर्व मूळ संख्या. तर ह्यांची बेरीज किती होते बघा बेरीज करावी लागेल. हे किती होतात 10 हे किती होतात 10 आणि हे किती होतात 8 म्हणजेच किती 10 10 20 आणि 28 किती झाले 28 एक गेला 2 गेले हातचे तर किती बेरीज करा 2 आणि 2 4 4 आणि 8 8 आणि 12 12 आणि 16 16 आणि 6 किती होतात तर 22 228 कोणतं ऑप्शन बरोबर आहे तर अ ऑप्शन बरोबर आहे. किती होतात 228 इतके होतात. प्रश्न 30वा काय दिलेला बी ही विषम संख्या आहे तर पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती. बी ही विषम संख्या बी ही विषम संख्या म्हणजे कोणती पण विषम संख्या घ्या 3 आणि पुढील क्रमाने येणारी समसंख्या म्हणजेच बी मध्ये 3 घेतली तर त्याच्यात काय प्लस करू हा बी मांडला आपण 3 येतोय तर 1 घेतला म्हणजेच तेव्हाच काय भेटेल आपल्याला समसंख्या भेटेल. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे ड ऑप्शन बरोबर आहे किंवा बाय ऑप्शन सुद्धा तुम्ही जाऊ शकता. 2 बी ही काय विषम आहे म्हणजेच 2 गुणिले 3 केले अधिक 1 केला तर काय भेटतो आपल्याला किती होतात 3 दुनी 6 अधिक 1 केला तर किती येतोय 7 किंवा ब ऑप्शनचं बस जर आपण बघितलं बी किती विषम सांगितले म्हणजेच 5 घ्या अधिक 3 घ्या तर किती होतो 8 म्हणजे सम भेटते.
तर इथे 8 आली, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, बी ही विषम संख्या आहे. तर पुढील क्रमाने येणारी म्हणजेच लगेचच, तर 5 नंतर तर विषम संख्या समसंख्या कोण येते, 6 येते, तर ही तर 8 ही पुढची झाली, म्हणून हे ऑप्शन नाही. किंवा बी अधिक बी जर आपण विषम 5 अधिक 2 केले तर येतर हा तर विषम भेटतोय आपल्याला, तर सम विचारलेलं आहे, म्हणून बी नंतर लगेच येणारी समसंख्या कोण आहे, डच हे उत्तर बरोबर आहे. जर तुम्हाला शिकवलेलं समजलं असेल, आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अजून असे भरपूर प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.